मार्च महिन्यातील रणरणते ऊन, गावातला आठवडी बाजार गच्च फुललेला होता. लग्नसराईचे दिवस असल्यानं सगळ्याच दुकानवजा पालावर आजूबाजूच्या खेड्यावरील बाया, माणसे, मुलामुलींची गर्दी मावत नव्हती. ज्या मुलींची लग्न ठरलेली होती त्या मैत्रिणींसोबत कटलरी स्टेशनरीच्या दुकानावर नखपालिश, मेहंदीकोन, पावडर, लाली, चमकी, बिंदी, भारीचे सेट, हातरुमाल, छोटे आरसे घेताना मध्येमध्येच वेड लागल्यागत खुदकन हसत होत्या. या सगळ्यामध्ये बिचाऱ्या दुकानदाराची त्रेधा तिरपीट उडत होती. यावेळेस जनासेठच्या कपड्याच्या दुकानात बरीच गर्दी होती. लग्नसराईचा भरपूर माल वाढवलेला होता. पातळे, साड्या, परकरं, रुमाल, टोप्या, लुगडे, पीस व काही रेडीमेड कपड्यांनी दुकान खचाखच भरले होते. 2 नोकरांना दम नव्हता. मध्येच जनासेठी, "बाई, कपडा पाय हात लावून, गादीपेक्षा नरम लागते का नाही? पॉलिश तर थोडीच आहे ते," अशी वाक्य फेकत मध्येच "रामराम हो पाटील, या काय दाखवू" अशी अवभागत करीत होते. रामकिसन हलवाई आणि त्याची बायको गरमागरम जिलेबी, भजे काढण्यात गुंग होती. बाजारात थकली भागली माणसं तिथेच पालत बसून त्यावर ताव मारीत होती. भट्टीवर रामकिसन असल्याने त्याच्या टकलातून येणारा मार्चचा पावसाळा तो राहून राहून त्याच्या ओल्यागच्च झालेल्या लाल रुमालाला पुसत होता. समोरच्या तंबाखूवाल्याच्या सदाला केव्हाची भूक लागली होती. भजे जिलेबी बघून मन कातवत होते, पण बहुधा टकल्यावरच्या थेंबांनी कढईत मारलेली उडी त्याच्या लक्षात आली असावी म्हणून गरम झालेल्या बिसरेलीतील 2 घोट बळेबळे त्याने घशाखाली टाकले. अफजल मामू पान पान म्हणून नागेलीच्या पानावर पाणी शिंपून गिऱ्हाईक करत होता. मध्येच गोल टोपी काढून डोक्यात आलेला घाम टोपीनेच टिपत होता. कांदे, बटाटे, लसणवाले ठोक बेपारी गणीबाईने निवांत पुण्यनगरी चाळत मध्येच मिल्टनच्या बॉटलमध्ये थंडगार पाणी घशात ओतले व समोरून गळ्यात पत्र्याची पेटी अडकून पान, तंबाखू, खऱ्या, पुड्या इत्यादी माल ठेवून चालत्या बोलत्या पानटपरीला म्हणजे मादाला हळी देऊन 2 कलकत्ता जादा तंबाखू, बारीक सुपारी, किमान मार्के पानाची ऑर्डर देऊन डोकं पेपरात घुसवलं. त्याचे 4-4 नोकर गिऱ्हाईक करताना घालमेलीस आलेले होते. अशीच बेपारी लाईन सोडून पलीकडच्या शेतकऱ्यांच्या लाईनी होत्या. खताच्या रिकाम्या पोत्यावर माल टाकलेला. काहींचा टोपल्यात वर पाल नाही, पण काहींच्या मोडक्या तोडक्या छत्र्या, काहींच्या डोक्यावर फडके व तेलाच्या रिकाम्या झालेल्या 15 लिटरच्या कॅनला ओलं फडकं बांधून जीवाचा बाजार सुरू होता. लख्या, जेमतेम 9-10 वर्षाचं पोरगं, उन्हानं म्हणा की जन्मताच म्हणा काळा ठिक्कर चेहरा, कैक दिवसात अंघोळ तेलपाणी न मिळाल्याने राठ झालेले केस, हातापायावरचा मळ दुरूनही स्पष्ट लक्षात येईल इतका, अनवाणी खाकी हाफपॅन्ट, मागून बरोबर फाटलेली, करदोड्याने टाईट केलेली, शर्ट दोन्ही बाह्यावर फाटलेला आणि त्याच्यासारखाच मळका, डोळे सतत भीर भीर, हातात कसलीशी एक छोटीशी डबी आणि अशा अवतारात ही मूर्ती अवघा बाजार पायाखालून घालत होती. माय याच्या जन्मासोबत वर गेली. एक मोठी बहीण गुदस्ता लग्न झालेली, बिचारी मनासारखा हुंडा देता आला नाही म्हणून घरी पडलेली आणि लग्नाचं कर्ज अवकाळी पावसानं खचलेला बा 2 महिन्यापूर्वी फाशी घेऊन मायला भेटायला गेलेला. याच्या बापाची उरलीसुरली 2 एकर चुलत्यांनी कांगावं करून हडपलेली. त्यामुळे आपलं म्हणावं असं कोणी नसलेला हा लख्या मिळेल तसं खात, मिळेल तसं पीत जगत होता. टोप्यावाल्या दुकानाशी येऊन तो रेंगाळला. लाल, पिवळ्या, पांढऱ्या किती मस्त दिसत होत्या. मायला मोठं झालो की मी बी एक घेईन अशी मनातल्या मनात पुटपुटत तो फोटोवाल्याच्या दुकानापुढे उभा राहिला. फोटोतल्या निसर्गात, धबधब्यात मोठ्या घरात तो हरवून गेला. चल रे हट उधर, दुकानवाल्याचा आवाज आला आणि त्याच्याकडे जळजळीत पाहत तो पुढे सरकला. खेळण्याच्या गाडीवरची खेळणी पाहायला तो अगदी जवळ उभा राहिला. तो लहान हत्ती हातात घेणार तोच दुकानदाराची काठी त्याच्या हातावर बसली. हात चोळत ह्याच्या माय असं पुटपुटत तो निघाला. टरबूजवाल्याने फार मोठा पाल लावला होता. 2 मिनिट तो तिथेच स्थिरावला. हिरवे हिरवे गावरान टरबूज, महिकोचे सापासारखी नक्षी असणारे संकरित टरबूज पाहूनच कसं थंडगार वाटत होतं. निघायची इच्छा नव्हती, पण थांबूनही काही साध्य नव्हतं. फिरत फिरत तो पुढं चालत होता. पाय भाजून निघत होते. एक एक पाय लवकर लवकर उचलून तो त्यांना आराम देत होता. गरमीने सगळं अंगाला खाज येत होती. इतक्यात त्याच्या नाकात भजे आणि जिलेबीचा खमंग सुगंध भरला. वासाचा शोध घेत तो रामकिसनच्या दुकानापर्यंत आला. बराच वेळ गोल गोल आड्याची पाकात भिजलेली जिलेबी, वेगवेगळ्या आकाराचे भजे बघून त्याला कसंनुसं होऊ लागलं. "काय पाहिजे रे पोरा?" रामकिसनच्या जबरी आवाजानं तो दचकला. मानेनच "काय नाही" असं सांगितलं. "मग जाय की तिकडं, इथं का उभा ठाकलास?" रामकिसन डोळ्यांनी दटावत म्हणाला. लख्या,
जरा रामकिसनला दिसणार नाही अशा बेतात अलीकडे आला. काहीतरी मनात ठरवलं होतं त्यानं. तो फक्त योग्य संधी बघत होता. इतक्यात एका लुगड्यावाल्या बाईनं 1 पाव जिलेबी मागितली. रामकिसनच्या बायकोने 1 पाव जिलेबी मोजून तिथे जिलेबीच्या ताटात ठेवली आणि पैशाची वाट पाहू लागली. म्हातारीने कमळाला हात घातला, कमरेची पिशवी काढली आणि इतक्यात लख्याने वाऱ्याच्या वेगाने येऊन जिलेबीचं पुडकं उचललं नि जीवाच्या आकांतानं तो पळायला सुरुवात केली. रामकिसनच्या बायकोने गलका खरताच भट्टीवर आडवा झाऱ्या ठेवून रामकिसन लख्याच्या पाठी धावला. पण लख्या कसला गावतो. दुकानाच्या रांगा उलटत, धक्के देत तो पळतच होता. शाळेच्या मागे पळता पळता एक भली मोठी बाभळीची फांदी ओरबडली व ती चुकवायच्या नादात त्याचा तोल गेला. तो नेमका शेजाराच्या चिखलाच्या डबक्यात. पण जिलेबीच्या पुडक्याला त्याने चिखलाचा स्पर्श होऊ दिला नाही. सगळा चिखलानं वरबटलेला. हातापायाचे कोपर-ढोपर सोलून लख्या बाहेर आला. मागे कोणाचा मागमूस दिसत नव्हता. निवांत चालत तो शाळेजवळच्या हापशीवर आला. पुडकं जवळच्या लिंबाच्या झाडाच्या सावलीत ठेवलं. हापशी एकदा हापसून तो पटकन धारेवर बसायचा. खूप बरं वाटत होतं. अगदी सगळा चिखल निघून गेल्यावरही बराच वेळ त्याचा खेळ सुरू होता. बऱ्याच वेळानंतर त्याला जिलेबीची आठवण आली. पटकन ओले त्या कपड्यानिशी धावत तो पुडक्याकडे आला. पाहतो तो काय, लिंबाच्या थंडगार सावलीत अर्धी अधिक जिलेबी खाऊन 2 कुत्र्यांची पुडक्यासाठी झोंबाझोंबी चालू होती. उन्हाने आता चांगलाच जोर धरला होता. बाजार जिवाणा चांगलाच राबवून घेत फुलून आला होता. तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा आणि अशाच नवनवीन कथा दररोज ऐकण्यासाठी आपल्या मराठी कथा दर्पण या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.